हॅलो फ्युचर डॉक्टर्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज नीट यूजी 2026 साठी एक लेटेस्ट NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक नोटीस आलेली आहे. त्याच्यामध्ये करेक्शन विंडोच्या संदर्भात मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे करेक्शन विंडो आपल्याला 8 तारखेपर्यंत फॉर्म भरण्यास मुदत होती ती 9, 10, 11 या दरम्यान आपल्याला करेक्शन विंडो करण्यास आपले जे काही फॉर्म भरलेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म त्याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी संधी उपलब्ध होणार होती. परंतु शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये जो काही वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे जो फॉर्म भरण्यासाठी मुदत आज 11 मार्च 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन साठी मुदत होती आणि आज आपल्याला संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत आपल्याला 11:30 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन साठी जी फी पेमेंट आहे त्याच्यासाठी मुदत आहे. आता लेटेस्ट आजच्या तारखेला NTA तर्फे 11 मार्च रोजी एक नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये सर्व करेक्शन इन पर्टिक्युलर्स ऑफ द नीट एक्झाम नॅशनल टेस्टिंग नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट यूजी 2026 साठी NTA तर्फे एक नोटिफिकेशन आपल्यासाठी पब्लिश करण्यात आले आहे की जी परीक्षा 3 मे 2026 रोजी रविवारी 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत पेन अँड पेपर मोडवरती संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या सेंटर्समध्ये एक्झाम होणार आहे. त्या एक्झाम साठीच जो काही फॉर्म भरण्याची मुदत आज संपलेली आहे, आता ती एक्सटेंड होणार नाही. आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचेच फक्त ग्राह्य धरले जाणार आहेत. आता फक्त ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये करेक्शन करता येऊ शकणार आहे. सर्व प्रकारचे करेक्शन करता येणार नाहीत. काही ठराविक गोष्टी करेक्ट करता येणार. त्या करेक्शन कोणत्या करता येणार आहेत त्या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत आपल्या सर्वांना एक डेट आहे ती म्हणजे उद्या 12 मार्च 2026 दुपारी 12 वाजल्यापासून ते 14 मार्च 2026 संध्याकाळी 23 मिनिटापासून 23:50 म्हणजे संध्याकाळी 11:50 आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे करेक्ट करता येणार आहे. आणि करेक्शन विंडोच्या संदर्भामध्ये त्यांनी एक डिटेल्स एका गोष्टीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते म्हणजे कोणत्या फील्ड्समध्ये करेक्शन करता येऊ शकणार आहे. तर ते करेक्शन आपल्याला ऍज पर अनेक्झर 1 म्हणजे कोणत्या अनेक्झर 1 नुसार जे करेक्ट करता येणार आहे त्या संदर्भातल्या गोष्टी सांगितलेल्या आहे. एक तर पहिली महत्वाची मुद्दा असा आहे की करेक्शन विंडो साठीची मुदत आपल्याला 14 मार्च पर्यंत करता येणार आहे. उद्या 12 वाजल्यापासून दुपारी सुरू होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही करेक्ट करायचं आहे कॅटेगरीमध्ये चेंज करता येणार आहे. आता तुम्हाला लगेच पुढचा व्हिडिओ येणार आहे की त्यामध्ये तुम्ही भरलेल्या फॉर्म मध्ये कोणत्या गोष्टी करेक्ट करता येतात आणि सर्वांनी फॉर्म चेक करायची गरज आहे का, या सर्व गोष्टीचा डिटेल्स मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. खूप वेळा असं म्हटलं जाते की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते एकदा चेक करून बघा. तर काही चेक करण्याची गरज नाही. तुम्हाला जो NTA जे कन्फर्मेशन पेज दिलेला आहे त्याची प्रिंटवरती प्रत्येक गोष्ट ऍटम आहेत ते बघून घ्या. त्या बघितल्यानंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करावी अशी वाटत असेल तर तुम्ही जाऊन ओपन करा, नाहीतर ओपन करण्याची आवश्यकता नाही असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच नव्हे तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे देण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येत असाल तर अगदी जस्ट इलिजिबल किंवा इलिजिबल नसणाऱ्या पासून ते अगदी 720 पर्यंत असणाऱ्या कोणत्याही टप्प्यावरती असणाऱ्या सर्व मेडिकल कोर्सेसच्या ऍडमिशन साठी आपली टीम आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध टप्प्यावरती असणाऱ्या आमच्या टीमच्या माध्यमातून तुमचा करिअरचा मार्ग आम्ही सुकर बनवू. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.